एक मिनिट अत्यंत महत्वाची बाब. तर अवघड काय वाटतं स्वतःला, म्हणजे स्किट तयार करणं किंवा अभिनय टायमिंग काय अवघड वाटतं तुम्ही सांगा. सर्वात अवघड काय? अवघड हे वाटतं की सकाळी उठून 7 वाजता हे फिरणं. आणि आम्हाला एका ग्रामपंचायतीला भेट द्यायची, आम्हाला लेट झालंय ऑलरेडी. एखादं स्किट इतकं हास्यमय असतं की तुम्हाला हसू आवडत नाही. असं होतं बरं. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जनजागृतीपर महाराष्ट्र शासनाकडून उपक्रम घेण्यात येत आहेत. जनजागृतीपर अभियान राबवले जात आहेत. त्याच अंतर्गत महाराष्ट्राची हास्य जत्रा यातील हास्य कलाकार माझ्या मते उमरगा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच आलेले आहेत. पृथ्वी प्रताप आणि शिवाली परब. मला वाटत नाही की याला कोणी ओळखणार नाही असं. महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्राची हास्य जत्रा हा हमखास पाहत असतोच. आणि आत्ताची जे स्पर्धेच्या युगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये तणाव वाढत असताना हे हास्य कलाकार कुठेतरी तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, हसवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे आत्ताच्या काळाची अत्यंत आवश्यक बाब आहे. सर्वप्रथम मॅडम, आपला उद्देश काय असणार आहे म्हणजे या अभियानाचा? नमस्कार, मी शिवाली परब. आज आम्ही धाराशिवमध्ये आलो, धाराशिव जिल्ह्यात आलो. मुळातच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाचा उद्देश हा आहे की ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना समृद्ध करणं. ग्रामपंचायतींनाच समृद्ध करणं नाही तर तिथे राहणारे ग्रामस्थ आहेत त्यांना ह्या अभियानात कसं उतरवणं किंवा ज्या आपल्या काही योजना आहेत त्या त्यांच्याकडनं राबवून घेणं, ह्यासाठी गाईड करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही बऱ्याचशा ग्रामपंचायती फिरतोय. समृद्ध पंचायत राज बनवणं ही जी संकल्पना आहे तुमच्या भाषेमध्ये कसं सांगाल? समृद्ध बनवण्यासाठी काय करणं गरजेचं असणार? समृद्ध बनवण्यासाठी ग्रामपंचायतीत समृद्ध करणं, त्या ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याच्यातच आहे की ग्रामपंचायती समृद्ध बनवणं. म्हणजे काय तर रस्ते, महिला सबलीकरण, जे काही 8 घटक आहेत ह्या अभियानाचे ते पुरेपूर उतरवणं ग्रामपंचायतीमध्ये, म्हणजेच ग्रामपंचायत समृद्ध करणं. त्या अंतर्गत म्हणजे तुमची काय भूमिका राहणार? तुम्ही कशा पद्धतीने जनजागृती करणार? खरं तर आम्ही खूप नशीबवान आहोत की आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती करायला मिळते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत. हे खरं तर एक दूरदृष्टी ठेवून तयार केलेला कार्यक्रम, तयार केलेली योजना आहे. आपले ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे आहेत, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खरं तर विजनरी कार्यक्रम आखलेला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी, प्रत्येक गावासाठी, प्रत्येक गावकऱ्यासाठी खूप महत्त्वाचं यासाठी आहे कारण जसं तुम्ही विचारलं की समृद्ध पंचायत राज कशी करायची. सुरुवात प्रत्येकापासून होते पण प्रत्येकाला मार्ग माहिती नसतो काय करायचं. एक घर सुधारण्यासाठी एका कुटुंबाला जी मेहनत घ्यावी लागते तशीच एक गाव सुधारण्यासाठी एका ग्रामपंचायतीला एक मेहनत घ्यावी लागते. त्या प्रत्येक कुटुंबाला सांगायला हवं की आपल्या राज्यात अनेक योजना राबवल्या गेल्या त्या आपल्या सर्वसामान्यांसाठी. सौर ऊर्जा असेल, जिल्हा परिषदेची शाळा असेल, म्हणजे मुलांचं शिक्षण असेल, स्त्रियांचं सबलीकरण असेल, त्यांच्यासाठी महिला बचत गट उभारणं, उमेद नावाचा एक ग्रुप आहे, अनेक ग्रुप आहेत असे जे महिला बचत गटासाठी खूप काम करतात. महाराष्ट्र शासनाच्या योजना बनत आहेत त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही असं काही ठिकाणी नागरिकातून व्यक्त होते. मला त्यासाठी तुम्ही तुमच्याकडून मी तेच सांगत होतो, जर तुम्ही मला पूर्ण करू दिलं असतं तर कदाचित मी बोललो असतो. पण तरीही मी पुन्हा, तुम्ही अडथळा निर्माण केला तरी सुद्धा मी पुन्हा सांगतो की या सगळ्या गोष्टी करणं प्रत्येक योजनेअंतर्गत फार महत्त्वाचं असतं. जे ग्रामपंचायतीकडून जनजागृती सर्वप्रथम हे कुटुंबाकडून आणि ग्रामपंचायतीकडून होणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या जिल्ह्याचे, आपल्या तालुक्याचे जे शासकीय अधिकारी असतात हे वेळोवेळी जेव्हा जेव्हा पत्रक निघतं, जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या योजना राबवल्या जातात तेव्हा त्या ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवतात. पण काय होतं, एका जिल्ह्यात अनेक गावं असतात, त्या प्रत्येक गावाला व्हिजिट करण्यासाठी थोडा वेळ लागतो. आम्ही जसं तुम्ही आता म्हणाला की काही ठिकाणी कदाचित असा नाराजीचा सूर असेल की हे आमच्याकडे आलंच नाही, पण तसं नाही. ही ह्या संपूर्ण योजनेची पहिली फेज आहे.
आत्ता तालुक्यातली 20% गावं, जिल्ह्यातली 20% गावं या स्पर्धेत सहभागी झाली. अशी 5 वर्ष ही योजना राबवली जाईल. इसापाचा 100% गावं 5 वर्षात समृद्ध पंचायत राज योजनेत सहभागी होती. पण एकत्रच आपण जर 100% गावांचा विकास करायला गेलो तर मॅनपॉवर कमी पडणार. इतर आपण फायनान्शियली सुद्धा कदाचित कमी पडू शकतो, पडणार नाही पण कदाचित पडू शकतो. आपण वर्स्ट केस सिनारिओचा सुद्धा विचार करायला हवा, कारण ही संपूर्ण महाराष्ट्रासाठीची गोष्ट आहे. तर 20% जरा जास्त लक्ष देता येतं. आज तुम्ही बघू शकता आपल्याकडे आत्ता या जिल्ह्यातले CEO, ॲडिशनल सर, BDO सर सगळे उपस्थित आहेत. ग्रामसेवक असतील, ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, माजी सरपंच असतील, प्रत्येक गावातले महत्त्वाचे शासकीय अधिकारी, पोलीस पाटील असतील, सगळे तहसीलदार सगळे तिथे उपस्थित असतात. ते याचसाठी जेणेकरून त्यांच्या गावाचा विकास होतो. मला मान्य आहे की कदाचित असा नाराजीचा सूर उमटला असेल, पण तो त्यांच्याकडून ज्यांनी अजून सहभाग घेतला. जिल्ह्याचे सगळे शासकीय अधिकारी या गोष्टीत आपलं लक्ष घालत असतात की प्रत्येक गावाने त्याच्यात सहभाग घ्यायला हवा. पण त्यासाठी त्यातल्या त्यात आणखीन किती गावं पुढारली आहेत, किती गावं पुढे येऊन स्वतःचा विकास करतायत याचा सुद्धा अभ्यास केला जातो. जी गावं या 20% एलिजिबल आहेत, आत्ता ज्या गावांमध्ये जास्तीत जास्त योजना राबवल्या गेल्या ती गावं या स्पर्धेत सहभागी होत आहेत पहिल्या टप्प्यात. त्यांचंच प्रोत्साहन घेऊन इतर गावं पुढच्या वर्षी आणखीन 20% गावं याच्यात सहभागी होतील. आता मी आणि शिवाली परब इथे येण्याचं मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. सहसा लोक अशा पद्धतीकडे, सरकारने तयार करून दिलेल्या योजनांकडे, अरे आमचं काम होणारच नाही अशा पद्धतीने पाहतात. आपल्याकडे मस्करीत म्हटलं जातं की सरकारी काम 10 मिनिटं झालं असं म्हटलं जातं. असं म्हटलं असं वाटतं की मी खाली असं सर तुम्ही दुसऱ्यांदा मला बोलता तोडलं. मी अत्यंत महत्वाची बाब बोलतोय, मी आताच बोलतो. एक मिनिट अत्यंत महत्वाची बाब तुम्हाला सांगत होतो, तुम्ही दुसऱ्यांदा तोडलं की परत कंटिन्यू करतो, नो प्रॉब्लेम. असं म्हटलं जातं आपल्याकडे की सरकारी काम 10 मिनिटं झालं असं मस्करीत म्हटलं जातं, पण तसं नाही. सरकारला सुद्धा प्रत्येक योजना पोहोचवण्यासाठी थोडा वेळ जातो. आणि जी माणसं ज्यांना असं वाटतं की हे आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, आपल्याकडे सुदैवाने मनोरंजन सृष्टीसाठी लोकांचा कल जास्तीचा आहे. लोकांना सिनेमे पाहणं, टेलिव्हिजन पाहणं, नाटक पाहणं, लोककला पाहणं हे फार आवडतं. आम्ही टेलिव्हिजनवर काम करत असताना अनेकांनी आमची लोकप्रियता पाहिली, त्यांना आमचं काम आवडतं म्हणून अनेक ठिकाणी बोलवलं. धाराशिव जिल्ह्यात येण्याची माझी पहिलीच वेळ, पण मला माझ्या सोशल मीडियावरती म्हणजे सामाजिक माध्यमांवरती मेसेजेस येत असतात, येत असतात की तुम्ही जरूर या, व्हिजिट करा. या निमित्ताने जेव्हा आम्ही येतो तेव्हा ते आम्हाला बघण्यासाठी येतात. तेव्हा जे काम थोडंसं अर्धवट राहतं, त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, आम्ही त्यांना त्याची हमी देतो की तुम्ही नक्की या स्पर्धेत सहभागी व्हा, जेणेकरून तुमच्या वैयक्तिक कुटुंबाचा सुद्धा आणि गावाचा सुद्धा विकास होतो. ही पंचायत राज समृद्ध करण्यासाठीचं काम. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज असं का आहे ते, कारण ते फक्त एका ग्रामपंचायतीचं नाही, ते संपूर्ण पंचायत राजबद्दल आहे. जेवढ्या ग्रामपंचायती एखाद्या जिल्ह्यात असतील त्या सगळ्या पंचायत राज एक करण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी हे काम आहे. आणि त्यांच्या कामाला चालना देण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी. आणि अगदीच आम्ही सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांशी कधी वैयक्तिक बोलतो की आम्ही ह्या गावात गेलो होतो, इथली व्यवस्था खरंच फक्त कागदोपत्री नाही तर त्यांनी ती प्रत्यक्षात बजावली आहे, अंमलात आणली. आम्ही अशा पद्धतीने आमचा सहभाग सुद्धा नोंदवत असतो, जेणेकरून प्रत्येक गावाचा त्यांच्या कामानुसार सत्कार केला जाईल आणि त्यांचा विकास होत राहील. नक्कीच सर. छोटी विनंती की तुम्ही एक स्टेप खाली येस सर, नो प्रॉब्लेम. हा झाला पंचायत राज लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जे कलाकार उतरलेले आहेत जमिनीवर. आणि नक्कीच आपल्या विशेष करून सर हा उमरगा तालुका म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती शेवटच्या टोकावरचा तालुका असेल. बरोबर. या जिल्ह्यातील नागरिकांना आपल्याकडून छोटासा संदेश काय सांगतो? मी इतकंच सांगेन नागरिकांसाठी की सरकार तुमच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवतच असतं, त्यातून तुमचं भलं व्हावं इतकंच सरकारचं म्हणणं आहे. सरकार कुणाचंही असो, परत मी सरकार, शासन असं म्हणतो, शासन तुमच्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतं. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या सुद्धा आहे. काही वेळ गेलाय थोडा, कारण आपण तसं बघायला गेलं तर हळूहळू प्रगतशील देश होता, पण आपण अजून प्रगत होतोय, अजूनही आपण आपापल्यावरती काम करतोय, प्रयोग करतोय. तर मी इथल्या लोकांना इतकंच सांगेन, इथलं काय महाराष्ट्रातल्या तर मग लोकांना हेच सांगेन की आपण स्वतःवर
आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांवर थोडा विश्वास ठेवा आणि वेळोवेळी संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, वेळोवेळी अनेक योजनांची अंमलबजावणी होतीये का? राईट टू इन्फॉर्मेशन नावासारखा ऍक्ट आहे आपल्याकडे, त्याच्या थ्रू तुम्ही स्वतः जाऊन त्याची माहिती मिळवा आणि आपल्या ग्रामपंचायतीतल्या महत्वाच्या लोकांना, आपले बीडीओज असतील, आपले सीईओज असतील, शासकीय अधिकारी असतील, त्यांच्याकडे जा. गावखेड्यातली सगळ्यात सुंदर बाब अशी असते की सीईओज असतील, बीडीओज असतील, त्यांना गावातल्या माणसाचं नाव सुद्धा माहित असतं, कारण ते तेवढं फिरत असतात, त्यांच्या जिल्ह्यासाठी काम करत असतात. तर त्यांच्याकडून खरंच काम करून घ्या, कारण ती माणसं फक्त तुमच्या सेवेसाठी बसलेली आहेत. फक्त सेवा कशी करून घ्यायची याच्याबद्दल थोडी माहिती मिळवत राहा. सरकारी पोस्टर्स लागलेले असतात, काही शासनाने लावलेले असतात योजनांचे, ते पूर्णतः वाचत चला. ते वाचण्यासाठी सरकारने जी योजना तुम्हाला आखून दिली आहे, जिल्हा परिषदेची शाळा, तिथे आपल्या मुलांना शाळेत घाला, म्हणजे मुलांचं शिक्षण चांगलं होईल, त्यांना वाचता लिहिता येईल आणि त्याच्यातून त्यांना प्रश्न विचारता येतील. प्रश्न विचारत राहा, तुमच्या सगळ्या समस्या सुटणार. नक्की सर, खूप छान संदेश दिलेला आहे. प्रश्न विचारत राहा. सर, मला शेवटी महत्वाच्या मुद्द्यावर येतो मी. महाराष्ट्राची हास्य जत्रा यातून तुम्ही कलाकार आहात, तर हास्य जत्रेमध्ये काम करत असताना लोकांना, महाराष्ट्रातील जनतेला हसवत असताना सगळ्यात अवघड काय वाटतं सर तुम्हाला? म्हणजे स्किट तयार करणं किंवा अभिनय, टायमिंग, काय अवघड वाटतं तुम्ही सांगा, सर्वात अवघड काय? अवघड हे वाटतं की सकाळी उठून 7 वाजता हे फिरणं आणि आम्हाला एका ग्रामपंचायतीला भेट द्यायची, आम्हाला लेट झालंय ऑलरेडी. बरं, मग हे जे स्केट करत असताना तुम्हाला असं कधी झालं का, स्केट करत असताना एखादं स्केट इतकं हास्यमय असतं की तुम्हाला हसू आवडत नाही? हो, अगदी अगदी असं होतं, बऱ्याचदा होतं असं. कारण आम्ही तालमी करत असतो, पण कधी कधी अचानक ऍडिशनल पंचेस तयार होतात आणि मग त्याच्यातून हसू निर्माण होतं. त्याच्यामुळे तसं होतं, अगदीच होतं. पण तेव्हा कलाकाराचं कसं म्हणून आम्ही आमचं हसू दाबत परत पुढे कार्यक्रम. भयानक पंच तर मॅडम खूप वाटतं. भयानक मारते. नाही, हास्य जत्रेत खूप शिकण्यासारखं आहे. खूप मज्जा पण येते, पण ते ऑब्वियस शूट आहे, त्याच्यामुळे काही गोष्टी एडिट पण केल्या जातात आणि खूप छान वाटतंय की तुमच्याकडून आम्हाला इतकं प्रेम मिळतंय. असंच हास्य जत्रा बघत राहा.